माझं नाव आहे चैतन्य खेत. मी पुण्याचा आहे आणि 2019मध्ये माझ्या मम्मीला कॅन्सर झाला होता, ब्रेस्ट कॅन्सर. आणि त्याची आम्ही ट्रीटमेंट घेतली होती पुण्यामध्ये, ज्याच्यामध्ये सर्जरी केली होती. आणि त्याच्यानंतर मग किमोथेरपी पण झालं होतं आणि रेडिएशन्स वगैरे झालं होतं. ओके, 2019 साली. आणि आम्ही ते म्हणजे किमोथेरपी फॉलो केली होती, जे एक 8 सेटिंग्स होते ते किमोथेरपीचे घेतले होते आणि सर्व औषध वगैरे पण सर्व घेतले होते. पण रिसेंटली एप्रिल या वर्षी 2025मध्ये जेव्हा मी रेग्युलर प्रत्येक वर्षी जेव्हा मी पेट स्कॅन करत होतो, पेट स्कॅन, त्यामध्ये आम्हाला असं रिपोर्टमध्ये कळालं की पुन्हा ते कॅन्सर सेल झाले, तिथे रिअकरन्स झाला ब्रेस्ट कॅन्सरचा. त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा झाल्यामुळे आम्ही खूपच घाबरून गेलो होतो. मग पुन्हा आम्ही डॉक्टरकडे गेलो पुण्याच्या, आणि त्यांच्याकडनं मग पुन्हा ते म्हणजे की सर्जरी करावी लागेल. आणि लास्ट टाइम जशी सर्जरी होती तशी यावेळेस पण सर्जरी करून होऊन जाईल असं वाटलं, पण ती सर्जरी आता थोडीशी खोलवर होती आणि ती सर्जरी झाली, पण त्या सर्जरीमुळे त्रास खूप होत होता एप्रिलमध्ये. आम्ही लगेच 1 आठवड्यामध्ये मेडिसिन घेतलं आणि ती ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी करून घेतली. आणि मग नेक्स्ट डे डॉक्टर सांगितले की तुम्हाला किमोथेरपी घ्यावी लागेल आणि रेडिएशन घ्यावं लागेल. पण मग मी आधीच ऑलरेडी किमोथेरपी घेतल्याचा एक्सपिरियन्स असल्यामुळे ती किमोथेरपी घ्यायला तयार नव्हती, कारण खूप किमोथेरपीने त्रास होतो, केस वगैरे गळतात आणि पूर्ण सगळं शरीर वगैरे सर्व एकदम काही एनर्जी नसल्यासारखंच होतं. त्यामुळे तिला ते नको होतं आणि ऑलरेडी दुसऱ्यांदा सर्जरी झाल्यामुळे तिला त्रास पण होत होता. मग काय करता येईल. मग इकडे तिकडे मी बघायला सुरू केलं आणि मग इंटरनेटवरती मला ह्यातला नंबर मिळाला, परेल कॅन्सर केअर सेंटरचा, डॉक्टर तरंग यांचा. आणि मी थोडं माहिती काढली आणि मला असं वाटलं की हे जे आहे ते विदाऊट केमोथेरपी आपण इथे आपल्याला मिळू शकते. आम्ही इथे आलो, बघितलं इथे, आणि ॲटलिस्ट बघून घेऊन तर बघूया. 1-2 महिन्याची गोळ्या, 1-2 महिन्याची औषध घेतली आणि त्याच्यानंतर मग थोडं फरक वाटला. आणि आता आम्ही तिथं जे गोळ्या औषध जे आहेत ते कंटिन्यू केले आणि आता 7 महिने झालेले आहेत. 7 महिन्यानंतर आम्ही पुन्हा ते पेट स्कॅन केलं आणि रिपोर्ट पूर्णपणे म्हणजे त्यात निघले, काहीच नाही आहे त्यामध्ये, कुठेही काही स्पेसेस नाही आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे विदाऊट केमोथेरपी हे अचीव्ह झालेलं आहे. चांगलं सक्सेस आहे, चांगलेच आहे.